उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारपेठ लाडसावंगी चौका करमाड हायवे लगत असलेल्या चौका हायवे गौरी माता लाडसावंगी येथे मंगळवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। लाडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हक्काच्या बाजारपेठेचे मुहूर्तमेढ आज रोजी रोवण्यात आली। या सुवर्णक्षणाचे परिसरातील सर्व ग्रामपंचायत, विविध विकास सोसायटी, लोकप्रतिनिधी, नागरिक, शेतकरी, व्यापारी साक्षीदार म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, फुलंब्री मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा उपनिबंधक तथा विभागीय सहनिबंधक समुद्र जाधव, चेअरमॅन विविध विकास सोसायटी लाडगावचे विजय काळे, लाडगाव सरपंच मीरा शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। अरे हा समोर समोर चला थोडस सलूट वाल्याने लवकर चालावं। शतशः धन्यवाद। लाडसावंगी ग्रामपंचायत। जर कोण्या माणसाला द्यायचं असेल तर ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मतदार होते त्या मतदारांना दिलं पाहिजे, कारण या बाजार समितीवर आपला माणूस निवडून यावा आणि ती सुधारावी हे माझ्या मनात खूप वर्ष यायचं, पण आमचं पॅनलच उडू द्यायचं नाही। आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या संस्थेचा विकास झाला। आता आपण बघितलं या कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी पूर्वी संभाजीनगर तालुका, फुलंब्री आणि खुलताबाद असं एकत्रित होती आणि ती एकत्रित असताना सुद्धा आम्ही त्या सगळ्या निवडणुका पाहिल्यात आणि त्यावेळेला सुद्धा कधी एका 2-3 माणसं आमचे निवडून यायचे। रावसाहेब पाटील दांडगे एकदा आले, पंडित पाटील आले, शेषराव गायकवाड आले, असे यायचे आणि ते सुद्धा तिथे आपली चांगली बाजू मांडून आपण जरी कमी असलो तरी चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यायचे आणि जी गोष्ट पटत नाही तिला विरोध करायचा। विरोध केला तरी आमचं कोणी फार मनावर घेत नव्हतं। विरोध कशासाठी करतो? आपल्याला पटलं नाही, ते चांगलं नाही म्हणून विरोध करायचा। हरिभाऊ बागडे नाना, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधूंनो, आज आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीने एक अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की लाडसावंगीला उपबाजारपेठेचं आपलं एक सेंटर सुरू केलेलं आहे। खरं तर अशी छोट्या छोट्या बाजारपेठा काढल्या पाहिजे आणि शेतकऱ्याची जी व्यापाऱ्यांकडून लूट होती ती थांबली पाहिजे अशा आपल्या या ठिकाणी मानस आहे आणि म्हणून नानाचं मी तर मनपूर्वक या ठिकाणी आपल्या बाजार समितीच्या वतीनं, या आपल्या विभागाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतोय। ही सगळी डोंगर पट्ट्यातली गावं, हा नाना आपण हायवे दिल्यामुळे ही सगळी डोंगर पट्ट्यातली गावं ही हायवेवर आली। जवळपास करमाड चौका, करमाड आणि सुद्धा डोंगराळ भागातला आहे। सगळ्यांनी नानाचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत कर। आडगावला सुद्धा, आडगाव ते उंचावणारे व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि लाडसावंगी पूर्वीपासून एक व्यापारी केंद्र आहे आणि या लाडसावंगीला चालना देण्यासाठी बाजार समितीने या ठिकाणी हा पुढाकार घेतला। आपल्या शेतकऱ्याचं
जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी चालना घेतली, त्याबद्दल मी आपण सगळ्यांनी संभाजीनगर बाजार समितीच्या वतीनं लाडसावंगी येथे उपबाजारपेठ निर्माण करण्याचा जो संकल्प केला आणि तो संकल्प आजच्या एक मुहूर्त योगावर आज याचा शुभ हस्ते, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले राजस्थानचे राज्यपाल महामहिम बागडे साहेब, सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री दानवे साहेब, या विभागाच्या आमदार सन्माननीय अनुराधाताई चव्हाण, अनेकही मान्यवर या ठिकाणी येणार होते, पण काही कॅबिनेट मीटिंग असल्यामुळं ते येऊ शकले नाही। ते म्हणजे आपले माननीय मंत्री रावल साहेब, माननीय मंत्री सावे साहेब, माननीय डॉक्टर कराड साहेब, माननीय आमदार विलाजी भुमरे साहेब, माननीय आमदार संजयजी केनेकर, माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब, माननीय खासदार डॉक्टर काळे साहेब, माननीय आमदार सत्यजी चव्हाण साहेब, सर्वच मान्यवर या ठिकाणी येणार होते, पण कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे काही येऊ शकले नाही। परंतु या ठिकाणी या लाडसावंगी परिसरासाठी या भागातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी आपण 11 एकर जमीन घेऊन या ठिकाणी उपबाजारपेठ उभारतोय। ही बाजारपेठ अत्यंत लाडसावंगी म्हणजे एक व्यापारी केंद्र आहे आणि हे लक्षात घेऊन या परिसरातील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी या भागामध्ये आपण चांगलं पायाभूत सुविधाचं मार्केटची उभारणी करणार आहोत। या ठिकाणी प्रथम आपण जनरल शॉपिंग सेंटर, पूर्ण मार्केट यार्डला कंपाऊंड, पेट्रोल पंप, आडत गाळे, त्या ठिकाणी फ्रूट मार्केटचे गाळे, भाजीपाला मार्केटचे गाळे, या ठिकाणी 2 वेअरहाऊस आपण घेणार आहोत। या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आल्यानंतर त्याच्यासाठी तो माल विक्रीसाठी 2 शेल हॉलची उभारणी करणार आहोत। अशी एकूण आपण 15 कोटीच्या पुढे या ठिकाणी विकास कामं करणार आहोत आणि साधारण ही कामं वर्ष-दीड वर्षामध्ये स्वनिधीमधून आपण पूर्ण करणार आहोत। म्हणून या भागातील शेतकरी असेल, व्यापारी असेल, स्थानिकांना इथं रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्याला पूर्वी या ठिकाणून माल नाशिकला घेऊन जावं लागायचा, कधी नागपूर असेल, मुंबई असेल, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समृद्धी मार्ग केल्यामुळं या भागातील जाण्या-येण्याचं दळणवळणाचं साधन हे प्रामुख्यानं हा प्रश्न सुटलेला आहे। समृद्धीचा विषय असा की आपण संभाजीनगरमध्ये मध्यस्थी आहे, आपल्याला नागपूर तेवढंच आहे, मुंबई पण तेवढंच आहे, म्हणून इथला जो माल निघणार आहे एक ट्रान्सपोर्टिंग शिफ्टिंग मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे आणि याचा माल वेगवेगळ्या राज्यामध्ये जाण्यासाठी जो मार्ग समृद्धी महामार्ग झाला त्याचा अत्यंत फायदा शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला होणार आहे आणि त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्चही कमी होणार आहे। आता यापूर्वी शेतकऱ्याला माल न्यायचा, नाशिकला न्यायचा, नागपूरला न्यायचा, ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढायचा, आता इथं या लाडसावंगी नगरीमध्ये या ठिकाणी बाजारपेठ उभा राहते आणि म्हणून या पंचक्रोशीतील शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी खूप महत्त्वाची मदत होणार आहे। तसेच या भागातून एक मोठा हायवे गेलेला आहे, चौका लाडसावंगी आणि करमाड, हे बायपास सन्माननीय बागडे साहेब आमदार असताना यांनी नानांनी मंजूर केला। जवळपास 300 कोटी रुपयाचं हे रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहत आहे, प्रगतीपथावर आहे, कॉन्क्रीट रोडचं आहे। म्हणून या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी शासनानं वेगवेगळ्या योजना दिल्या, बाजार समितीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी मार्केट उभारते आणि हे सगळं